नमस्कार मित्रांनो. आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतल्यावर त्या कंपनीकडून ई वोटिंग संदर्भात मेसेज किंवा ईमेल येतात. पण बऱ्याच वेळा आपण ही प्रक्रिया गुंतागुंतीची वाटते म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, ई वोटिंग हे आपल्या हक्काचं आणि जबाबदारीचं काम आहे. तर चला पाहूया ई वोटिंग कसं करायचं. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर क्रोम ब्राउझर ओपन करा आणि CDSL सर्च करा. सर्च केल्यानंतर CDSLच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये ई वोटिंग या पर्यायावरती क्लिक करा. तुम्हाला थोडंसं खाली येऊन त्यामध्ये स्क्रोल करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ई वोटिंग हा पर्याय सापडून जाईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुमचा 16 अंकी BOID नंबर आणि पॅन नंबर टाकायचा आहे. BOID नंबर हा तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ई वोटिंगसाठी पेंडिंग असणाऱ्या कंपन्यांची लिस्ट दिसेल. ज्या कंपनीचं आपल्याला ई वोटिंग करायचं आहे त्यावरती क्लिक करा. तिथे क्लिक ऑन बिलो लिंक या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो दिसेल. त्या विंडोमध्ये तुम्हाला E1 या कॉलमवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय असतील. तिथे फॉर आणि अगेन्स्ट ह्या दोन पर्यायापैकी एक पर्याय क्लिक करून तुम्हाला सबमिट असं क्लिक करायचं आहे. नंतर फायनल कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुमचं ई वोटिंग पूर्ण होईल. थँक्यू.